नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात 1000 कोटींची गुंतवणूक करून वस्त्रोद्योग येत आहेत. तसंच 254 कोटींचे उद्योग MSME क्षेत्रातून येत आहेत. यातून 7 ते 8 हजारांची रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेच्या विशेष बैठकीत आज व्यक्त केला. राजेश पाडवी यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सामंत यांनी राज्याबाहेर पडणारे उद्योग राज्यातच राहावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. आज सकाळी विधानसभेच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना चर्चेसाठी होत्या. मात्र ती उपस्थित करणारे सदस्यच गैरहजर असल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या सूचना आता रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली. मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून बैठक स्थगित होते असं नमूद करत सदस्यांना वेगळा न्याय दिला जात असल्याबद्दल सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांशी बोलून यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं पीठासीन अधिकारी बापू पठारे यांनी स्पष्ट केलं. अकोला शहरासाठी 400 कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून त्यातून शहराचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना साजिद पठाण यांनी उपस्थित केली होती. त्यावर रणजित सावरकर आणि अर्जुन खोतकर यांनी उपप्रश्न विचारले. मलनिस्सारणाची कामं पूर्ण झाल्याशिवाय शहरातले रस्ते नव्यानं तयार करू नयेत अशा सूचना महापालिकेला देण्यात येतील, म्हणजे पुन्हा पुन्हा रस्ते नादुरुस्त होणार नाहीत असं मंत्री म्हणाले. देवाची उरळी आणि फुरसुंगी यासाठी नवीन करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या स्थापनेनंतर तिथल्या सर्व मुद्द्यांसाठी याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णय तातडीनं लागू करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात येतील असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. याबाबतची लक्षवेधी सूचना विजय शिवतारे यांनी उपस्थित केली होती. यानंतर सभागृहात प्रश्नोत्तरांचा तास घेण्यात आला. MPSC म्हणजेच